आपण आहोत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील विठोबा सावंगा येथे। माझ्या मागे बघू शकत असाल आपण, हे जो विठोबा सावंगा आहे, या सावंग्याला जे आहे 72 फुटाचे जे 2 खांब आहे, त्या खांबाला जे आहे 72 फुटापर्यंत जो झेंडा असतो तो चढवलेला झेंडा असतो। तर त्याला दरवर्षी जो गुढीपाडव्याचा दिवस असतो, ह्या गुढीपाडव्याच्या पावन भूमीवर जे आहे ह्या इथे त्या झेंड्याला जुना झेंडा उतरवून नवीन झेंडा वरून चढवत जो झेंडाकार आहे तो चढवत आणत असतो। हा झेंडा चढवताना जो आहे तो आपल्या दोरीचा वापर करून ज्या 2 खांबाच्या मधात दोरी बांधत असा वरपर्यंत जातो आणि वरून नवीन झेंडा चढवत जो आहे खाली उतरतो। परंतु त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य पाहिलं तर हा जो जेवढा काही झेंडा उतरवत जातो तेव्हापासून तर झेंडा चढवेपर्यंत जे आहे पायाचे बोटं किंवा आपला तळपाय ह्या दोन्ही झेंड्याला लागू नये याची खात्रीसुद्धा घेत असतो। तर अशाच प्रमाणे जे आहे दुसरीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे जो ज्यावेळेसपासून झेंडा चढवला जातो त्यावेळेसपासून तर आतापर्यंत जो आहे मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो आहे। क्विंटलांनी जो आहे इथे कापूर जाळण्यात येतो आहे। सर्व मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येमध्ये इथे भावी भक्त येतात आणि ते भावी भक्त जे येतात इथे क्विंटलानं जो आहे कापूर विकला जातो आणि तो भाविक हे जो झेंडा चढवला जाते त्यावेळेस जाळत असतात। तर महाराष्ट्रातूनच नव्हे तर अदर राज्यातून सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात भावी भक्त येऊन जे आहे त्यांची जी श्रद्धा असते ते श्रद्धेचं पालन करतात। कडे पाहिलं तर हे जे देवस्थान आहे या देवस्थानामध्ये 1.25 महिना केला जातोय आणि भावी भक्त जे आहे ते दुरुस्त होत असतात असं सुद्धा भक्तांची जे आहे श्रद्धा मानली जाते। मला काय सांगाल, काही भक्त इथे येतात 1.25 महिना करतात आणि दुरुस्त होऊन जातात अशी सुद्धा? मला हे सांगायचं आहे, या ठिकाणी जास्तीत जास्त मनोरुग्ण इथे येतात। ज्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असते असे रुग्ण इथे येतात आणि या ठिकाणी येऊन इथं अर्ज लावतात। ते अर्ज लावल्यामुळं त्यांच्या ध्यान साधनेनं ते लोक दुरुस्त होतात। दुसरीकडे पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अदर राज्यातून सुद्धा इथं भावी भक्त येतात आणि आपला 1.25 महिना जे आहे दरवर्षी करत असतात। बरोबर आहे। या 1.25 महिन्याची जे खरी जे प्रथा आहे साधारणतः एक 350-400 वर्षापूर्वी या ठिकाणी कृष्णाजी महाराज असताना, त्यांच्यानंतर पुनाजी महाराज व इतर लोक असताना त्या काळापासून या ठिकाणी 1.25 महिना केला जातो। 1.25 महिन्यामध्ये जे व्रत केल्या जाते साधारणतः एकनिष्ठ राहणे, संसारापासून दूर राहणे, त्याच्यानंतर प्रभूचरणी लीन होणे, या ज्या सर्व गोष्टी आहे या कारणामुळं हे जे मानसिक रुग्ण येतात किंवा आता ज्याला लोक भूत बलाव लागलेले म्हणतात असे जे रुग्ण आहेत ते रुग्ण या ठिकाणी बरे होतात। दुसरीकडे पाहिलं तर इथे क्विंटलांनी जो कापूर जाळला जातो आणि आपली भक्ती जे आहे ते मांडलं जाते। जेव्हा हा झेंडा उतरवणे व चढवता येते त्यावेळेस लाखो प्रमाणात इथे क्विंटला प्रमाणात कापूर जाळला जातो। काय श्रद्धा आहे नेमकी? हे कृष्णाजी महाराजाची जे वाणी आहे ती त्रिकालबाधित सत्य आहे। त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक या सर्व प्रश्नावर, त्यासोबतच वैज्ञानिक प्रश्नावर सुद्धा त्यांनी बराचसा प्रकाश टाकलेला आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा त्यांनी समोर ठेवला। त्यामुळे हा जो कापूर आहे, कापूर हा आपल्याला माहीत आहे सर्वांना निर्जंतुक आहे। हा इथलं वातावरण जो आहे तो निर्जंतुक करतो। त्याकरता हा कापूर जो जाळला जातो हा फार पूर्वीपासूनच कापूर जाळून वातावरणाची निर्मिती केल्या जाते। नक्कीच पाहिलं तर कापूर जाळल्यानंतर जे आहे वातावरण हे शांत केलं जाते, जीवजंतू जे आहेत ते नष्ट होतात। हे सुद्धा इथले जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। NX मराठीकरिता अनिरुद्ध उगले, अमरावती।